नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MKCL न्यू इयर 2025 मधील सेशन नंबर 17 पाहणार आहोत। सेशन नंबर 17 ला क्लिक करा। अगोदर नॉलेज चेक सोडवावे लागतील आपल्याला। जे काय ऑरेंज कंटेंट आहे ते कंपल्सरी सगळं सोडवायचे तुम्हाला, त्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत ऑरेंज कंटेंट ग्रीन झाल्याशिवाय। स्टार्ट करा। नेक्स्ट पहिला प्रश्न आहे, ट्रॅव्हल इटिनरेजीमुळे डॅश डॅशची खात्री मिळते। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रवासातला वेळ मॅनेज करण्याची। तुम्हाला MS वर्ड वरील एक चित्र बदलून दुसरे घालायचे आहे। चित्रावर राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणता पर्याय निवडावा लागेल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चेंज पिक्चर। MS वर्डवर एखादा इमेज साईज चटकन बदलता कसा येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तुमच्या लोकल डिव्हाइसमध्ये एक इमेज डाउनलोड केली आहे। तुम्ही टेम्पलेट पिक्चर बदलून तिथे ती इमेज घालू इच्छिता। आपल्याला त्यासाठी करावं लागेल फ्रॉम धिस डिव्हाइस, पर्याय क्रमांक 3। तुम्ही ऑनलाइन क्रिएट केलेल्या ट्रॅव्हल इटिनेररीची एक PDF प्रत तुम्हाला हवी आहे। फाईल मेनू सेव्ह ऑप्शन खाली तुम्हाला कुठला पर्याय सिलेक्ट करावा लागेल? याचं उत्तर आहे डाउनलोड ॲज अ PDF, पर्याय क्रमांक 3। सेव्ह करा। एंड एक्झाम, कन्फर्म, ओके। पुढचे नॉलेज चेक पाहूयात आपण। नॉलेज चेक आणि स्टार्ट करा। जे ब्लॅक कलरमध्ये नॉलेज चेक आहे त्याला मार्क कंपल्सरी नाही आहे, ते नाही सोडवलं तरी चालेल किंवा सोडवलं तरी चालेल। तुमच्या ग्रीटिंग कार्डमध्ये तुम्हाला काही आयकॉन ॲड करायचे आहेत। आयकॉन आपण इन्सर्ट मेनूतून ॲड करतो, पर्याय क्रमांक 4, इन्सर्ट। MS वर्डमध्ये तुम्ही एखाद्या आयकॉनचा कलर कुठून बदलू शकता? ग्राफिक फिल, पर्याय क्रमांक 1। एखादे एलिमेंट कॉपी करण्यासाठी Ctrl+C, पर्याय क्रमांक 2। पुढील इमेजपैकी ग्रीटिंग कार्डची इमेज कोणती आहे? पर्याय क्रमांक 3, सबमिट। पर्याय क्रमांक 4, सबमिट। येस करा। एंड एक्झाम करा, कन्फर्म आणि ओके। पुढे सिम्युलेशन प्रश्न, स्टार्ट करा। सेव्हचा वापर महत्त्वाचा आहे कारण ते तुमचे काम सुरक्षित ठेवण्यास मदत करते। आपल्याला सेव्ह ॲज करायचे। फाईल, सेव्ह ॲज, ब्राउज। डेस्कटॉपला सांगितले आपल्याला, इथे डेस्कटॉप कुठे पाहावं लागेल। डेस्कटॉप, नाव लिहिण्यासाठी क्लिक आणि सेव्ह। पुढचा प्रश्न, वर्ड डॉक्युमेंटचे क्रिएशन, फॉर्मॅटिंग आणि शेअरिंग सुलभ करते। आता कार्ड पर्याय निवडा आणि सर्च बारमध्ये बिंग केक बर्थडे कार्ड सर्च करा। इथे कार्डवरती क्लिक करा, इथं टाईप करा, कार्डला क्लिक करून पुन्हा क्रिएटला क्लिक करा। डॉक्युमेंटचे सर्वात रिसेंट व्हर्जन जतन करण्यासाठी पुन्हा सेव्ह ॲजच करायला सांगितले। फाईल, सेव्ह ॲज, डेस्कटॉप, नाव टाकण्यासाठी क्लिक आणि सेव्ह। SIM करा, समोर एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म करा, ओकेला क्लिक करा। पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग, स्टार्ट करा। स्टार्ट। दिलेल्या ट्रॅव्हल आयटिनरी मधील इमेज बदला, पर्याय क्रमांक 3, सबमिट। नेक्स्ट, दिलेल्या इमेजमधून फॉन्ट स्टाईल आणि फॉन्ट साईज बदलायचं आहे। फॉन्ट स्टाईल आणि साईज हे आहे पर्याय क्रमांक 4 ला, ऑप्शन D ला, इथे दिसतं आपल्याला। नेक्स्ट, डॉक्युमेंट सेव्ह ॲज करण्यासाठी किंवा PDF फॉर्मॅट, पर्याय क्रमांक 3, फाईल टॅबवर क्लिक करून। पुढचा प्रश्न आहे, तयार टेम्पलेट ऑनलाईन ऑफलाईन उपलब्ध असतात, बरोबर, सबमिट। पुढचा प्रश्न आहे, ग्रीटिंग कार्डमध्ये आयकॉन इन्सर्ट करण्यासाठी योग्य ऑप्शन निवडा, पर्याय क्रमांक 1, सबमिट। ग्रीटिंग कार्डमध्ये असणाऱ्या आयकॉनचा साईज आणि कलर आपण बदलू शकतो का? बरोबर, बदलू शकतो।
आणि 7वा प्रश्न आहे डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी पर्याय क्रमांक 1 सबमिट. येस करा. गो टू होमला क्लिक करा. पुढे आहे डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करा. फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर ग्रीटिंग कार्ड नावाने सेव्ह करा. वर्ड ओपन होईपर्यंत वाट पहा. तसेच जे विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. या चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील, त्यामुळे बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. फाईल सेव्ह ॲज डेस्कटॉप जे नाव सांगितलेलं आहे तेच नाव टाईप करायचे आपल्याला. सेव्हला क्लिक करा. सबमिट. ओके करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट एरियल आणि फॉन्ट साईज 36 मध्ये बदलायचे आपल्याला. डॉक्युमेंटमधला हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर फॉन्ट एरियल करायचा इथून. इथं आहे फॉन्ट एरियल आणि फॉन्ट साईज 36. इथून फॉन्ट साईज 36 करा. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा. सेंटर अलाइन करायचं आपल्याला त्या टेक्स्टला. हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि अलाइनमेंट सेंटर करा. इथून साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा आणि त्याच्यामध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट इन्सर्ट करायचे. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स, ड्रॉ टेक्स्ट बॉक्स. टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हॅपी बर्थडे हे टेक्स्ट आपल्याला लिहायचं आहे. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टाईप इमेज ग्रुप पिक्चरचा वापर करून तुमच्या मशीनवरील तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करा. इन्सर्ट पिक्चर. कोणते एक पिक्चर घ्या आणि इन्सर्टला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. रिअटेम्प्टला पडलाय. पुन्हा सोडवू आपण ह्याला. पहिलं पिक्चर डिलीट करू आपण. इन्सर्ट पिक्चर आपल्या मशीनवरील सांगितलेलं आहे. इथं आपण शोधू अगोदर पिक्चर्स कुठे आहेत. कोणत्याही एका पिक्चर्सला क्लिक करा आणि इन्सर्टला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. नवीन ब्लँक डॉक्युमेंट ओपन करायचे आपल्याला फाईल मेन्यूच्या माध्यमातून. वर्ड ओपन होईपर्यंत वाट पहा. फाईल, न्यू आणि ब्लँक. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये उजव्या बाजूला सर्वात वरती असलेले पिक्चर सिलेक्ट करा. कोणत्याही पिक्चरने रिप्लेस करा. ओके. दिलेल्या उजव्या बाजूला सर्वात वरती असलेले ठिकाण जयपूर पिक्चर सिलेक्ट करा. इन्सर्ट टॅब, इलिस्ट्रेशन ग्रुप. पिक्चर्स तुमच्या सिस्टीममधील कोणत्याही पिक्चरने रिप्लेस करा. पिक्चरला क्लिक करा आणि इन्सर्ट करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा. त्याच्यामध्ये ट्रॅव्हल इटिनरी हा शब्द लिहायचा आपल्याला. एक टेक्स्ट बॉक्स घेऊन त्याच्यामध्ये ते दिलेले शब्द आपल्याला टाईप करायचे आहेत. त्यासाठी इन्सर्ट टॅब, टेक्स्ट बॉक्स, ड्रॉ टेक्स्ट बॉक्स,
ड्रॉ करा आणि त्याच्यामध्ये ते शब्द टाईप करा जे आपल्याला सांगितलेत प्रश्नात. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. रिअटेम्प्ट पडलाय, परत सोडवू आपण. सेमच सोडवायचं आहे, ह्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे. इन्सर्टला क्लिक करा, टेक्स्ट बॉक्स, ड्रॉ टेक्स्ट बॉक्स, त्याच्यामध्ये ते शब्द टाईप करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेस्टिनेशन जयपूर टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट कलर डार्क रेड आणि फॉन्ट साईज 16 मध्ये बदला. डेस्टिनेशन जयपूरला डार्क रेड करायचं आहे. इथं आहे डेस्टिनेशन जयपूर, त्याला सिलेक्शन करा. त्याचा फॉन्ट कलर डार्क रेड सांगितलेला आहे, इथून डार्क रेड हा कलर घ्या आणि फॉन्ट साईज 16 सांगितलेला आहे, इथून फॉन्ट साईज 16 घ्या. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेस्टिनेशन उदयपूर टेक्स्ट सिलेक्ट करा आणि फॉन्ट ग्रुपचा वापर करून ते बोल्ड करा. उदयपूर हे टेक्स्ट बोल्ड करायचे आपल्याला. डेस्टिनेशन उदयपूर सिलेक्शन करा आणि इथे बोल्डवरती क्लिक करा. पुन्हा बोल्डवरती 1-2 वेळा क्लिक करा. रिअटेम्प्ट पडत नाहीत. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. SIM करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म करा आणि ओके करा. पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. पहिलं सॉरी ते स्टार्ट झालं, रिपीट. सेशन कंप्लीशन टेस्ट घ्यायची आपल्याला. सेशन नंबर 17 चालू आहे आपला. कंप्लीशन टेस्ट स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड OS ऑन विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम एक लोकप्रिय व सामर्थ्यवान पर्याय आहे, बरोबर. सॉरी, OS ही वर्ड ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे, चूक. युनिक्सची ही आवृत्ती ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम विंडोजसाठी एक पर्याय आहे. लिनक्स पर्याय क्रमांक 3. वेबवरील सर्व्हर, मेनफ्रेम कॉम्प्युटर्स आणि अतिशय सामर्थ्यवान पर्सनल कॉम्प्युटर ही ऑपरेटिंग सिस्टीम सर्वात अधिक वापरते. युनिक्स पर्याय क्रमांक 4. मॅक OS ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे एक उदाहरण आहे. मॅक OS चूक, एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. कन्फर्म करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 17 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 18 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण